काय धनाजीला? का माई? का जालिंदर, तुम्हाला आजकाल कामापेक्षा प्रश्नच जास्त पडायला लागलेत. आम्ही सांगतोय तसं करायचं. त्यांना काही पैसे हवेत का विचारा. म्हणावं बरेच दिवस झाले मागणी केली नाही तुम्ही. पण माई, तुम्हीच तर म्हणाला होतात ना की तेज प्रतापांनी सुनबाईंच्या बहिणीच्या नवऱ्याला गॅस एजन्सी काढून दिली, त्यात त्याचे सगळे पैसे फिटले. मग आता हे कसले? कसं आहे जालिंदर, बुद्धिबळाचा हा खेळ आमचा आहे असं म्हणल्यानंतर त्याचे नियम सुद्धा आम्ही म्हणू तेच असणार आहेत. पैशासाठी पोरगी विकली आणि माणूस आयुष्यभर हा पापलेलाच असणार आहे पैशांसाठी. तुम्हाला काय वाटलं का तुम्ही त्याला पैशासाठी विचाराल आणि तो नाही म्हणाल? शक्यच नाही. आमच्या गेम प्लॅन प्रमाणे आत्ता आम्हाला ह्या प्याद्याची गरज आहे. लावा फोन. लावतो, फोन लावतो. लागला का? आता कोणी बोला जाली बाबा. हे जालिंदर मामासाहेब कुरबेट्टी. काय म्हणजे आज एकदम असं अचानक गरिबाची आठवण कशी काय काढली? कसं आहे धनाजीराव, आता तुम्हाला आमची आठवण येत नाही म्हणून आम्हीच काढली. नको त्यावेळी घाईत असतो आम्ही, तेव्हा तुम्ही आम्हाला फोन करतात. आता वेळ होता म्हणून आम्हीच तुमची आठवण काढली. बोला बोला. धनाजीराव, माईंनी तुमच्याबरोबर केलेला व्यवहार लक्षात आहे ना? नाही म्हणजे माईंनी तुम्हाला काही रक्कम द्यायचं ठरवलं होतं, त्यातली काही रक्कम दिली आणि मग हा हा मामा, अहो माझ्या समजा ध्यानात आहे, मी तुम्हाला 3 लाख रुपये देणं लागतो, लक्षात आहे माझ्या. बरं कसं आहे आता कुरबेट्टी साहेब, हा पण आता माझी कंडिशन जरा नाजूक आहे आर्थिक. तुमचं रुपया रुपया परत देणार मी, हा गॅरंटी आपली. ठेवत नाही आपण कोणाची, पण आत्ता नाही, म्हणजे जरा कंडिशन थोडं सुधारल्यावर आहे का नाही. धनाजीराव, हा त्याची काही गरज नाही. उलट आता आम्हीच तुम्हाला काही रक्कम देणार आहे. नाही, आम्हाला वाटलं होतं की तुम्ही फोन करून मागाल, पण तुमचा फोनच नाही आला. अहो मी मागल म्हणजे, अहो जालिंदर मामा तुम्हीच म्हणले का नाही मला का मक्तेदारांनी 30 लाख रुपये माझ्या मोठ्या जावयाला म्हणजे स्नेहाच्या नवऱ्याला दिले. त्यामुळे आता धनाजीराव तुमच्याकडनंच आम्हाला 3 लाख रुपये येणे. अहो असं तुम्हीच म्हणले ना, आणि आता तुम्हीच म्हणता की तुम्ही मला मला काय. नाही नाही, तो व्यवहार काही माई साहेबांना पटला नाही. तेज प्रतापांनी तुमच्या जावयाला म्हणजे परेशला पैसे दिले ना, आणि आपला व्यवहार वेगळा. तुम्ही म्हणत होता ना ते बरोबर होतं. आता जास्त बडबड करत बसू नका, या लवकर बंगल्यावर. माई साहेब आणि लक्ष्मी दोघे पण तुमची वाट बघताय. नाही हॅलो मामा, आते ठेवला वाटते नेहमी सारखाच. माई येतो. चांगलंय. पुस्तक वाचताय काय? हो, गोळ्या घेतल्या का तुम्ही? जेवणानंतरच्या हा, आणि आधीच्या? घेतल्या. हा. आपल्याला जायचंय माहिती आहे ना तुम्हाला? कुठे? 5 दिवसांनी चेकअपला बोलवलं ना डॉक्टरनी.
हो आहे लक्षात. विसरू नका ते. तुला काही हवंय का? हा? नाही नाही काहीच नाही ते. हा. तेज प्रताप, हा? काही बोलायचंय का? बोल ना. एवढं एवढा कसला विचार करतोयस? नाही नाही विचार नाही ते. तुम्हाला हे विचारायचं होतं का मला तुम्हाला गिफ्ट द्यायचंय. या वेळेला तरी तुम्ही गिफ्ट घ्याल ना माझ्याकडनं? नाही तुमचे ते अटी नियम काही लागू नाहीत ना या वेळेला पण? तुला अजूनही गिफ्ट द्यायचंय मला? हा. दे. हा? अरे गिफ्ट द्यायचं ना तुला? मला घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही, उलट आवडेल मला. खरंच? म्हणजे मी तुम्हाला गिफ्ट मी लगेच घेऊन येतो छानसं गिफ्ट तुमच्यासाठी. हा आलो. एक मिनिट तेज प्रताप. हा फक्त गिफ्ट तू तुझ्या पैशांनी आणतोयस की माई साहेबांच्या, हे महत्वाचं आहे. झालं म्हणजे परत ये रे माझ्या मागल्या. तुम्ही हे जे असं अवघड बोलता ना तेच मला कळत नाही. असो संपला विषय. अरे आणि त्या गोळ्या घ्या रात्रीच्या, विसरू नका. ऐक ना तेज. एक मिनिट तेज प्रताप, थांब ना. काय ग, कुठं पळतोस? अगं ते काय नाही तर काही नाही. बरं ऐक, मी तुला हे सांगायला आले की तुझे पप्पा आलेत. काय? हा पप्पा आलेत. अगं कधी आले मला काय कळलं? आलेत, मीटिंग रूम मध्ये बसले. जा भेटून. आलेच. थँक्यू. माई जगताप आलेत बाहेर. बोल बा. धनाजीराव या. नमस्कार माई साहेब. बसा. मी माई साहेब तुमच्या समोर बसायचं डिरिंग केलंय होय मी कवा तरी?